शिवनेरी सुंदरीवर होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिलंय। शिवनेरी सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होत आहे, यात काही वेगळं नाही। प्रवाशांना, छोट्या मुलांना पाण्याच्या बाटल्या, चॉकलेट, टिश्यू पेपर देण्यासाठी आणि वेगळंपण भासवण्यासाठी मुली आणि मुलं देऊन काही बसमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। व्यवस्थित चालतं तर आणखी पुढे जाऊ, अडचणी आल्या तर 4 पावलं मागे पुढे सरकू, असं ते म्हणाले। तर महिलांना 50% आरक्षण दिल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली तरी आम्हाला पूर्ण उत्पन्न मिळत नाही, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू असल्याचंही आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा एसटी महामंडळाकडे आहेत आणि त्याही शहराच्या मुख्याच्या ठिकाणी, त्यामुळे त्या जागी डॉक्टरांसाठी आनंद डॉक्टर घर, बचत गट महिलांसाठी स्टॉल, बीओटी तत्वावर जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भरत गोगावले म्हणाले। तर अनेक ठिकाणी अडगळीत पडलेल्या डेपोंनाही वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पहिला तर आम्ही 5000 बसेस या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या, चार्जिंग चालणाऱ्या, तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात पण केलेली आहे। जवळजवळ 100 नवीन बसेस पण आलेल्या आहेत, त्या काही डेपो डिव्हिजनला वर्ग केलेल्या आहेत आणि आता ज्या येत आहेत त्या पण आम्ही महाराष्ट्रातल्या डेपोना वर्ग करणार आहोत। 2200 बसेस या डिझेलवरती चालणाऱ्या लॅलँडच्या, अशोक लॅलँडच्या। तर अशा प्रकारे चांगली व्यवस्था, पॅसेंजरला सोयी सुविधा कशी देता येईल याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्यानंतर जे काही एसटी स्थानकं आहेत त्यांची हळूहळू सुधारणा आम्ही चांगल्या प्रकारे करतोय। त्यातली जवळजवळ 110 कोटीची टेंडर्स या एसटी स्थानकं, एसटी डेपो सुधारण्यासाठी आम्ही काढले, त्याच्या निविदाही बाहेर काढलेल्या आणि त्या या 4-5 दिवसामध्ये वर्क ऑर्डर केल्या जाते। जे काय आमच्यावरती थोडी टीका टिप्पणी केली जाते, बसमध्ये बस सुंदरी देणार म्हणून, तर म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्या, शिवनेरी सारख्या लक्झरी बसेस ज्या आहेत त्यामध्ये ही सेवा आम्ही सुरू करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये काय फार वेगळा अशातला भाग नाही आहे। तिथे काही लोकांना छोट्या पाण्याच्या बाटल्या द्याव्या लागतील, छोटी मुलं गाडीत असतात, चॉकलेट, बिस्किट, त्यानंतर काही टिश्यू पेपर, अशा थोड्याशा वेगळं पण भासावं, मुली पण आणि मुलं पण, की नुसत्याच मुली द्यायचे अशातला भाग नाही आहे। तर आम्ही तो प्रयोग काही बसेसमध्ये करायचा प्रयत्न करू। जर व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललं तर त्यात आणखीन पुढे जाऊ आणि जर काय त्याच्यामध्ये अडचणी झाल्या तर आम्ही 4 पावलं मागं पुढे सरकू। त्याच्यामध्ये काय, ज्याप्रमाणे महिलांना 50% आरक्षण दिल्यानंतर उत्पन्नाची वाढ व्हायला लागलेली, तरीही अजून जे आम्हाला पूर्ण उत्पन्न मिळत नाही आहे त्याच्यावरती आम्ही वेगवेगळ्या अशा बसेस घेऊन वेगवेगळे आणखीन काय प्रयोग करता येतात का। कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर जागा कोणाची असेल तर ती एसटी महामंडळाची, आणि ते पण सगळ्या शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे काही आता आम्ही डॉक्टरांची तिथं योजना आणतोय, दिघे साहेबांची आनंद डॉक्टर घर म्हणून, जिथं आमची जागा आहे ती आम्ही जागा त्यांना देणार, त्यांनी त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करून बांधायचं आहे। त्याचे एक छोटं मेडिकल असणार आहे, दुकान, आणि बाकी मग त्यांचा व्यवसाय ते करतात। त्यानंतर महिलांसाठी, बचत गटांच्या महिलांसाठी काही आम्ही जागा उपलब्ध करून देतोय, त्यामध्ये त्यांनी स्टॉल बिल टाकून ते जे काय साहित्य तयार करतील ते साहित्य तिथं विक्रीला ठेवून ते त्याप्रमाणे तिथं व्यवसाय करतो। त्यानंतर मग काही बीओटी तत्वावरती आम्ही काही जागा डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे की जेणेकरून एसटीला पण त्याचा उपयोग होईल आणि नेहमी तिथं रेलचेल चालू राहील। तर अशा प्रकारे गेल्या अनेक वर्ष जे काय अडीअडचणीत पडलेले स्थानक असतील, डेपो असतील, त्याला जरा वेगळा लुक देण्याचं आम्ही ठरवतोय। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्य सगळ्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की आपण एसटी स्थानक पण चांगल्या पण। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।